तर सोलापुरात मराठा आरक्षणाच्या सर्व्हे दरम्यान धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे. खासगी कर्मचाऱ्यांकडून सर्व्हेचं काम सुरू असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. पालिका कर्मचाऱ्याचा हा प्रताप जो आहे तो समोर आलेला आहे. सर्व्हेसाठी स्वतःची नेमणूक असताना त्यांनी 2 खासगी कर्मचारी नेमल्याचं पाहायला मिळतंय. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून जे आहे ते हा प्रकार उघडकीस आणण्यात आलेला आहे. तब्येत बरी नसल्यानं दुसऱ्यांना सर्व्हेसाठी पाठवल्याचा महापालिका कर्मचाऱ्यानं दावा केला. सर नमस्कार. नमस्कार. काय तुमचं नाव? अनिल खरटमल सर. कुठे आहे नेमणूक आपली? नेमणूक मंडईला आहे सर. मंडईला आहे. सर ऐका सर, माझं मी ते फक्त काय झालं माहिती का, आम्हाला शुगर बीपी आहे आणि माझं ऍक्सिडेंट बी झालेलं आहे. त्यामुळे मी त्या गेट जवळ बसतो सर. आणि मी ते आमच्या एका भाच्यालाच लावलंय. कोण? कांबळे शेख? कांबळे. बर. काय कांबळेला लावलोय, मी तिथंच असतोय. त्यांनी ओके झालं म्हणून निघाला म्हण, फक्त ते 120 ओके झालं म्हणलं तर त्यांचा पूर्ण झाला सर डाटा. अनिल, माझ्याकडे तिथल्या 7 लोकांच्या घरचे आलेले फोनचं रेकॉर्डिंग आहे. त्यांनी काय भाषेत बोललाय, किती लोक काय काय प्रश्न विचारलाय, मला सगळं माहिती आहे. तुम्हाला तुमचं ते कोण? कांबळे शेख. तुमचं काम काय होतं? तुम्ही आजारी आहे, बीपी आहे, शुगर आहे किंवा ऍक्सिडेंट झालाय, तुम्ही सर दिलं सर जीआयडीला मी पत्र. हा, माझं म्हणणं काय, आपलं जीएडी बाबा कवा जवळ माझ्यात काम होतंय. दुसरं कोण तुम्हाला गावात नंबर दाखवतो सर मी. माझं म्हणणं काय, तुमचं हे सगळं खुलास तुम्ही तुमच्या ऑफिसला करा. माझं काय विषय नाही ते. माझं म्हणणं काय, तुम्हाला काम जमत नाही ना तर तुम्ही जीएडी कळवायचा, संपला विषय. हे माणसं दुसरे खाजगी कशाला नाही, मला सांगा. मला खाजगी नाही तर याच्या पुढे होणार नाही सर. नाही नाही दादा, कसं आहे, हे आमच्या समाजाचा इतकं विषय ज्वलंत आहे, ह्याच्यामध्ये अशा गोष्टी घडणं चुकीचं नाही. लोक जीव द्यायला आमच्या इथं. नाही 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 सर, बरोबर आहे.